हैदराबादचं गॅजेटही होईल, सातारा संस्थांचंही होईल, बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट घेतलं जाईल। 83 क्रमांकाला कायदेशीर ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलं त्याच ओबीसी यादीत कुणबी म्हणून बाकीच्या ज्या 180 जाती होत्या त्यांच्या पोटजाती म्हणून उपजाती म्हणून आरक्षणात घातल्यात, तर मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकते का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे। मला वाटतं तीही 100% होईल। फडणवीस साहेब सगळे गुन्हेसुद्धा अंतरवालीसह महाराष्ट्र राज्यातले वापस घेतील ही आम्हाला आशा आहे। आणखीन आमच्या ज्या सगळ्या मिळून 7-8-9 मागण्या आहेत त्या होतील अशी आशा आहे। हिंगोली आणि सगळ्याच जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विनंती, एक दिवस आपले कामं बाजूला ठेवून आपली शक्ती आपली ताकद दाखवा। आपल्याला राज्यात शांतता राहिली पाहिजे, यासाठी शांतता रॅली पण करायची आणि मराठा आरक्षण जनजागृतीसुद्धा करायची। सरकार आरक्षणाच्याबद्दल काय करतं आहे हे मला तुम्हाला समोरासमोर येऊन सांगायचं। सरकारची भूमिका काय, माणूस खुनशी एक खोडसाळ सवय पहिल्यापासून येवल्याचा छगन भुजबळ पहिल्यापासून सवय, त्याच्यामुळं इथून मागंही केलं आहे। आमच्या पुढं आंदोलनं करणं, आमच्याच पुढं हटकून सभा घेणं, आम्ही जे करतो तेच करणं, त्याच्यामुळं तो 100% असा डाऊट आहे की ते त्यांच्या लोकाला सांगून फुगविल, त्यांना काय आमिष दाखवील, त्यांना काय पदं दाखवील आणि आमच्या रॅल्यात काहीतरी त्यांच्या लोकांना करायला लावेल, कारण त्याला सगळा जबाबदार मग छगन भुजबळ असणार आहे। हो, कारण सरकारसुद्धा जबाबदार राहणार आहे, कारण ते सरकारमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।